नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता दिवाळी जवळ आली आहे आणि घरोघरी कंदील, पणत्या, आकाशदिवे याची लगबग सुरू झाली आहे. घराघरांमध्ये छान गृहिणी तयारी करतात आणि त्यातला मोठा तयारीचा भाग म्हणजे असतात आपले दिवाळीचे फराळाचे पदार्थ. अर्थात आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सगळ्या गृहिणी घरी पदार्थ बनवू शकतील असं नाही. त्याच्यामुळे बरेचदा ते पदार्थ ऑर्डर केले जातात. हरकत नाही, तो काळाचाच आता भाग झालेला आहे, आवश्यक भाग आहे तो. पण तरीसुद्धा एक पदार्थ असा या फराळाच्या पदार्थांमध्ये आहे जो पदार्थ बनवण्याचा आनंद आपण घरी घेऊ शकतो, कारण तो खूप सोपा आहे. तो पदार्थ म्हणजे खमंग कुरकुरीत चिवडा. अर्थात हा चिवडा सणासुदीलाच केला पाहिजे किंवा दिवाळीलाच केला पाहिजे असं काही रूल नाही आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, वेगवेगळ्या वेळी बनवला जातो आणि तो पुन्हा पुन्हा बनवावा लागतो, इतका तो छान असतो. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याप्रमाणे माझी पण एक वेगळी पद्धत आहे. तर आज माझ्या पद्धतीने मी चिवडा कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण साहित्य बघूया. हा परंपरागत पद्धतीने मी चिवडा करणार आहे, त्याच्यामुळे यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत मी त्या पद्धतीने घेतलेले आहेत. त्यातला पहिला इन्ग्रेडियंट मेन महत्त्वाचा म्हणजे पातळ पोहे. हे मी या स्कूपनी, म्हणजे सगळ्यात मोठा जो स्कूप असतो याने 3 वाट्या घेतलेले. त्याच्यानंतर हे मुरमुरे म्हणजे ॲक्च्युली हे भडंग आहेत साधे असलेले, तर ते भडंग मी या वाटीने 1.5 वाटी घेतलेले. त्याच्यानंतर कढीपत्ता लागेल आपल्याला, मिरच्या लागतील, या 3 मिरच्या चिरून घेतल्या, साखर लागेल चवीला थोडी, हा मिसळणीचा डबा लागेल, तेल लागेल. त्याच्यानंतर त्याच्या आतमधल्या ज्या वस्तू आहेत घालायच्या त्या अशा आहेत की शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, हिंग लागेल आपल्याला, मीठ लागेल. त्याच्यानंतर धने पावडर लागेल. धने पावडर मी 1 चमचा पूर्ण घेतली आहे. त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहेत, ते 1.5 चमचा घेतले आहेत, ते गावरान तीळ असतात ते घेतले. त्याच्यानंतर ही आमचूर पावडर आहे, ही 1 चमचा घेतली आहे. आणि हे खोबरं आहे, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. तसं हे सगळं साहित्य आहे. याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे आणि पंढरपुरी डाळ वापरलं आहे, त्याच्यामध्ये मी काजू किसमिस ॲड केलेले नाही, नाहीतर लोक काजू किसमिससुद्धा घालतात. तर आता हे सगळं साहित्य घेऊन आपण गॅसकडे जाऊया आणि चिवडा बघूया कसा करायचा. आता आपण चिवडा करायला सुरुवात करूया. गॅस लावते. साधारण याला लागेल इतपत तेल घ्यायचं. खूप जास्ती घेतलं नाही आहे मी, थोडंसंच घेतलं आहे, कारण ह्या सगळ्या वस्तू जाणार आहे त्याच्यामध्ये. तसं तेल घेतलेलं आहे, ते तापू दे, मग आपण फोडणी करूया. पोहे तळून सुद्धा खूप सुंदर चिवडा केला जातो, तो मी कधीतरी नंतर दाखवीन. त्याच्यात इन्ग्रेडियंट्स पण वेगवेगळे असतात, मसाले पण वेगळे असतात, कोणी लसूण घालतात, कोणी आलं घालतात. मी खूप सिंपल पद्धतीने एक झटपट 15 मिनिटात होईल असा हा चिवडा आहे, तो मी दाखवते. तेल तापलंय का बघूया. तापायचं आहे अजून. आता आपण ह्याच्यात मोहरी घालूया. छान मोहरी घातल्यानंतर आधी मी शेंगदाणे घालणार आहे. सगळे शेंगदाणे घालते. आता एक एक वस्तू घालायची आणि पुढे पुढे न्यायचं. शेंगदाणे घातल्यानंतर मी लगेच खोबरं घालते, कारण हे आपल्याला थोडं स्लो मीडियम याच्यावर हे फ्राय होणं गरजेचं आहे. खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत.
मिनिमम फ्लेम ठेवलेली आहे मी, कारण हे खोबरं आपलं व्यवस्थित फ्राय व्हायला हवं. मला असं खूप काळं पडलेलं किंवा लाल झालेलं खोबरं आवडत नाही. साधारण ते तळलं गेलं पाहिजे इतपत मी बघते. काही जणांना तसं आवडतं, पण माझा तो तसा पर्सनल चॉईस माझा वेगळा आहे, त्याप्रमाणे मी ते करते. हे छान आपण खरपूस भाजून घेतोय खोबरं. हे होत आलं की याच्यामध्ये आपण डाळ घालूया आणि मिरच्या घालूया. कारण खोबऱ्याला तळायला सगळ्यात जास्त वेळ लागतो, शेंगदाणा आणि खोबरं. दाणे होत आलेत छान. हे डाळ तसं भाजकच आहे, त्याच्यामध्ये हे थोडं उशिरा टाकतात ते चालतं. आता आपण मिरच्या टाकू आधी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता मिरची. याच गोष्टी पेशन्सनी याच्यामध्ये करायला लागतात. खूप जण असं करतात की पोहे वेगळे थोडे खरपूस भाजून घेतात, पण मी तसं नाही करत. मी याच्यामध्येच ते छान भाजते. पूर्ण चिवडा जेव्हा झाल्यावर ते मिक्स करतानाच ते भाजले जातात, त्याच्यामुळे मी ते वेगळे भाजत. आता आपण कढीलिंब घालूया. कढीपत्ता घातलेला आहे. आता मी याच्यामध्ये पंढरपुरी डाळ घालते. ते छान दिसतंय बघा. हे सगळे इन्ग्रेडियंट्स हे स्लो फ्लेमवरच भाजायचे, म्हणजे छान होतात ते. तर शेंगदाणे सुद्धा किती छान, शेंगदाणे खोबरं सगळं चांगल्या पद्धतीने भाजलं गेलेलं आहे. या गोष्टी पेशंटली केल्या की चिवडा छान होतो. आता त्याचा एक खरपूस सुगंध येतोय छान. हे छान खरपूस भाजल्या गेलेले आहेत सगळे शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, मिरच्या, कढीपत्ता आणि खोबरं भाजलं गेलंय. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया. सगळ्यात आधी मी हळद घालते. थोडं तिखट घालायचं. मिरची जरी घातली तरी थोडं तिखट लागतं. किती छान रंग आलाय बघा त्याला. आता याच्यामध्ये मी ही धने पावडर घालते. ही 1 चमचा आहे, ही पूर्ण घातली मी. हे तीळ घालते. हे मी थोडेसे भाजलेले भाजूनच ठेवते घरामध्ये तीळ, ते भाजलेलेच तीळ आहे, ते मी घातले. 1.5 चमचा आहे ते तीळ. आता पोहे घालायचे आपल्याला. आधी मी मीठ आणि साखर आणि आमचूर पावडर सगळ्यात शेवटी घालते, कारण हे आपण पोहे आणि हे भडंग ज्या पद्धतीने किंवा मुरमुरे आपण जेवढे घालतोय त्या अंदाजाने आपण ते घालणार आहोत. आता आधी पोहे घालते, सगळे घालते. थोडेसे हलवून घेते मी आणि मग मुरमुरे घालते. आतला जो मसाला आहे तो सगळा याला असा छान लागेल, असं ढवळून घ्यायचं छान. आता मी याच्यात मुरमुरे घालते.
आता हे आपण जेव्हा ढवळतो ना तेव्हाच ते पोहे छान भाजले जातात, ते भडंग किंवा मुरमुरे सुद्धा असतात ते थोडे छान भाजले जातात. त्याच्यामुळे मी वेगळे असे भाजून घेत नाही. खूप जण तसं करतात, खूप गृहिणी की आधी वेगळे भाजून घेतात आणि मग एखाद्या पातेल्यामध्ये फोडणी वेगळी करून ते त्या पातेल्यात सगळं घालून ते मिक्स करण्याची पण पद्धत आहे. या पद्धतीने मी जनरली चिवडा करते. हां, आता याच्यामध्ये ही आमचूर पावडर मी 1 चमचा घेतली, ती अशी छान घालते. साखर घालते. कुठल्याही तिखट पदार्थात साखर आवश्यक आहे. त्याच्यानंतर मीठ घालूया आपण. आणि हिंग मी जनरली पदार्थात वरून घालते. माझी वेगळी पद्धत आहे जरा, पण ती वर्क करते. हिंगाची चव छान राहते. मला असं समहाव असं वाटतं की फोडणीमध्ये काही अंशाने हिंगाची चव थोडीशी करपल्यामुळे म्हणा किंवा त्याच्यात फ्राय झाल्यामुळे कमी होते. त्याच्यामुळे मी हिंग वरून घालते पदार्थात. बघा आता छान आपला हा चिवडा होत आलेला आहे. हा असाच एक 3-4 मिनिटं आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून ढवळून घ्यायचा आहे. छान आता याला सगळे मसाले, तेलही बेतानी आपण घातलं होतं, छान लागलाय. असा तेलकट पण झालेला नाहीये, पण त्याला छान खमंग त्याचा सुवास येतोय सगळीकडे. आता हा थोडा वेळ मी अजून ढवळणार आहे. तर आता मी या चिवड्याची टेस्ट करून बघते. छान झालाय. शेंगदाणे, खोबरं, पंढरपुरी डाळ, पोहे आणि मुरमुरे छान भाजले गेले. आतल्या मसाल्यांची चव सुद्धा खूप परफेक्ट लागली आहे. बॅलन्स आहे सगळ्याचा. असा हा खमंग कुरकुरीत चिवडा आपला तयार आहे. हा आपण इतर वेळेला सुद्धा करू शकतो, फक्त सणासुदीलाच केला पाहिजे असं काही नाही. याची बेगमी करून ठेवू शकतो. गरम गरम चहा बरोबर पण हा खूप छान लागतो. तर असा हा कुरकुरीत चिवडा तुम्ही तुमच्या घरी करून बघा. ऑर्डर तर आपण फराळाची देतोच, कारण खूप व्यस्त शेड्यूल असतं बऱ्याच लोकांचं, पण एक तरी पदार्थ दिवाळीचा आपण घरी केला याचा आनंद आपण हा चिवडा करून मिळवू शकता. तर हा तुम्ही नक्की घरी करून बघा. तुमचा अनुभव काय होता ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि तुम्ही जे घरी चिवडा किंवा फराळाचे पदार्थ कसे आणि कशा पद्धतीने करता हे माझ्याशी शेअर करा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, खूप साधी रेसिपी आहे पण परफेक्ट आहे. तर ही जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.